वाजता देणार आहे. त्या संबंधित मी डॉक्टर संजीव माने सर, कन्व्हेनर ॲग्रिकल्चर कमिटी यांना विनंती करीत आहे. टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया तसेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशन लिमिटेड आणि विस्मा म्हणजे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं सध्याच्या अवर्षण परिस्थितीत ऊसाचा खोडवा आणि दुसरा खोडवा म्हणजे निडवा यांचे उत्पादन कसं वाढवता येईल याच्या दृष्टीने हा आज एक दिवसीय सेमिनार आयोजित केलाय. या सेमिनारमध्ये आपण कारखाना आता सध्या चालू असताना देखील तिथलं ऊस तोडीचं वयापासून देखील आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं या तिन्ही संस्थांच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर अतिथी, मुख्य अतिथी चीफ गेस्ट म्हणून महाराष्ट्र राज्याचे शुगर कमिशनर आदरणीय डॉक्टर श्री चंद्रकांत पुलकुंडवार साहेब काल येऊन पोचणार होते, पण नागपूरमध्ये अधिवेशन चालू आहे, संध्याकाळी उशिरा निरोप आला, नाही येऊ शकत. आजचे गेस्ट ऑफ ऑनर आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, आमच्या ऊस संजीवनी ग्रुपचे मार्गदर्शक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माझे कुलगुरू, आपल्या सर्वांचे गुरु आदरणीय डॉक्टर श्री YS नेरकर सर, विस्माचे जनरल सेक्रेटरी आणि नाथ मस्कोबा शुगरचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी राऊत साहेब येणार आहेत आता थोड्या वेळाने. शुगर फेडरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सातत्याने कारखानदारी या विषयावरती अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय श्री संजयजी खताळ साहेब, DSTA चे प्रेसिडेंट आणि आम्हा सतत प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक आदरणीय श्री SB भड साहेब. सर्वांना कल्पना आहे त्यांच्या घरी शुभ कार्य आहे 2 दिवसात, त्यामुळं सकाळी नाही येत म्हणाले, दुपारच्या सत्रात एक थोडा वेळ येऊन जातो. व्हाईस प्रेसिडेंट महाराष्ट्र आदरणीय श्री सोहनजी शिरगावकरजी उगार शुगर्स, व्हाईस प्रेसिडेंट गुजरात सुमूल डेअरीचे चेअरमन आणि महुआ शुगरचे चेअरमन आदरणीय मानसीभाई पटेलजी, व्हाईस प्रेसिडेंट टेक्निकल आदरणीय श्री SD भोकारेजी, DSTI ॲग्री कमिटीचे को कन्व्हेनर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य माजी शुगर केन स्पेशालिस्ट मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आदरणीय डॉक्टर SM पवार सर, आपल्या DSTI संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी आदरणीय श्रीयुत MR कुलकर्णी सर, आमच्या एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी, उपस्थित सर्वच, आज व्यासपीठावर आणि समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शास्त्रज्ञ, सन्माननीय तंत्रज्ञ, टेक्नोक्रॅट्स, DSTA ॲग्री कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, DSTIचे सर्व सन्माननीय इतर सर्व सदस्य, आज ज्यांनी या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप केले ते UPL कंपनीचे अमोलजी आंधळे, वेदांत ॲग्रोचे डॉक्टर श्री शिवाजीराव थोरातजी, सर्वच उपस्थित. आजच्या चर्चासत्राच्या निमंत्रणास मान देऊन आपण उपस्थित असलेले सर्व कारखान्याचे अधिकारी बंधू आणि उपस्थित सर्वांना परत एकदा आदरपूर्वक नमस्कार. आमची 4 नोव्हेंबरला आमच्या काउन्सिलची मीटिंग झाली.
त्या दरम्यान विषय असाच आला, डॉक्टर एस एम पवार सरांनी तो विषय घेतला. गेल्या 2-4 वर्षामध्ये, गेल्या 2-4 महिन्यामध्ये पावसाचा जे काही परिणाम होता त्या दृष्टीने खोडव्यावरती एखादा सेमिनार घ्यावा का असं त्यांनी त्या दिवशी आम्हाला सुचवलं होतं. त्याच्या काही दिवस अगोदर माझ्या विचाराने, अल्पबुद्धीने, काही अनुभवाचे, सदर अवर्षणाच्या विषय गंभीर असून या विषयाच्या संदर्भात काही विशिष्ट असे मुद्दे काढून खोडव्यासाठी आणि निडव्यासाठी काय काय करता येईल या दृष्टीने सर्व सहकारी आणि खाजगी कारखान्यांना चेअरमन साहेबांच्या नावावरती एक मेल केला होता मी. आपल्या सर्वांनी तो मेल बघितला असेल की त्यावेळेला सुद्धा अंदाज आला होता की पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे, लागणी फार कमी झालीत आणि काय करता येईल. तसाच तो मग बऱ्याच कारखान्यांनी त्याचा फीडबॅक दिला. बऱ्याच कारखान्यांनी काय काय अजून ॲडिशन करता येईल याची माहिती देखील घेतली. एक 2-3 कारखान्यांनी व्याख्यानासाठी बोलवलं देखील की खोडवा फक्त व्यवस्थापन कसं करता येईल याचं व्याख्यान आयोजित केले. आणि मग काही कॉर्नर मीटिंग्स घेऊन त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना खोडवा आणि निडवा व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन करायचा प्रोग्राम देखील आखला. आपल्याला सर्वांना आपण ज्ञात आहे 2021-22 हंगाम सर्वसाधारणपणे 150 दिवस चालला, खताळजी साहेब सांगतील. मात्र 22-23 हंगाम 120 दिवस चालला, सरासरी 30 दिवस कमी झाले. 2022-23 गणिताच्या हंगामात दिवस कमी का झाले तर सगळ्यात महत्वाचं काय झालं, 2022ला सप्टेंबर महिन्यात खूप पाऊस झाला, उशिरा पाऊस झाला आणि तो सलग राहिला. जमिनीतनं पाणी फारसं बाहेर गेलं नाही. ऊसाच्या रिकव्हरीवर परिणाम झालाच, पण उत्पादन कमी येण्यामध्ये परिणाम झाला. असंच अंदाज होते की 7 टनापासून विविध भागामध्ये 7 टनापासून 12-14 टन 15 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन घटलं. आणि निश्चितपणे आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे, कारण गेल्या वर्षी आपण 30 दिवस पाठीमागे राहिलो, 30 दिवस कारखाने सगळे कमी राहिले. अजून सुद्धा काही कारण असू शकतील, आपण सर्व त्यातले तज्ज्ञ आहात. मला जो विचार आला तो मी सांगितला. या वर्षी 2023-24 गळीत हंगाम काय होणार याचा सुद्धा अंदाज खरं तर माझ्यापेक्षा आपण सगळेजण चांगल्यापैकी जाणतात. कारण उन्हाळ्यामधला पाऊस जो एप्रिल-मे मध्ये उन्हाळी पाऊस म्हणून आपण ज्याला म्हणतो तो बहुतेक ठिकाणी झाला नाही. झाला तर क्वचित कुठंतरी थोडाफार झाला. जो ऊस यावर्षी कारखान्याला येणार होता, या हंगामात का कारखान्याला ऊस येणार होता, येतोय म्हणजे आता, त्या ऊसाला एप्रिल-मे महिन्यातला उन्हाळी पाऊस जर पडला तर त्याची वाढ किती झपाट्याने होते आपणास त्याची कल्पना आहे. तो पाऊस मिळाला नाही, वाढ पाहिजे तशी झालेली नाही. दुसरा विषय होता तो पावसाळ्यातला. जून, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने आपल्याकडे सर्वसाधारण पाऊस बऱ्यापैकी पडणाऱ्याचे हे महिने. किती ठिकाणी यावर्षी पावसाळ्यातला पाऊस पडला, आपण सगळेच म्हणाल की नाहीच, पाऊसच पडला नाही. पडला तर काही भागात थोडाफार पडला, काही ठिकाणी जरासा जोर झाला, पण बऱ्याच ठिकाणी झाला नाही. बरेच याच्यातले वक्ते तज्ज्ञ सांगायचे की इथं असा पाऊस सुरू होणार आहे, तिकडे हे पडणार आहे. हवामान खात्याचे अंदाज सुद्धा बऱ्यापैकी ह्या वेळेला झाले नाहीत, व्यवस्थित आले नाहीत. याचा अर्थ असा झाला, मे महिन्यातला पाऊस नाही, ऊसाची वाढ कमी झाली. जून, जुलै, ऑगस्ट मधला पाऊस नाही, ऊसाची वाढ फारशी झाली नाही. याचा अर्थ गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पाऊस जास्त झाल्याने ऊसाची वाढ चांगली झाली नाही, रिकव्हरी कमी राहिली, हंगाम 30 दिवसांनी कमी झाला. यावर्षी मे महिन्यातला पाऊस नाही, जून, जुलै, ऑगस्ट मधला पाऊस नाही, ऊसाची वाढ झालेली नाही. मग गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी किती दिवस कमी हंगाम चालेल? मला वाटतंय साधारण 100 दिवसच कसं तरी आपण पोहोचू, माझा अंदाज आहे. आपण खरं तर त्यातनं सगळी माहिती आपल्याला आहे. खरं तर आजचा हा सेमिनार या वर्षीच्या हंगामासाठीचा नाहीच आहे. आजचा सेमिनार जो चाललाय, आज जी चर्चा आपण करायची आहे, तो आहे तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे 24-25 हंगाम कसा चालणार या विषयावरती आजचा हा सेमिनार आहे. पाऊस जो झाला नाही मे महिन्यामध्ये, जून, जुलै, ऑगस्ट मधला,
त्यामुळं काय काय झालं बघा. बोरवेलचं पाणी जे उन्हाळ्यात कमी झालं होतं त्याचं पुनर्भरण झालं नाही. विहिरींना पाणी फारसं आलं नाही, म्हणजे जेवढ्या गतीने यायला पाहिजे आलं नाही. जून आणि जुलैमध्ये पाऊस फारसा आला नाही म्हटल्यानंतर शेतकऱ्यांना एक अंदाज आला यावर्षी पावसाचा घोटाळा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट घडली, जी धरणं पूर्ण क्षमतेने किंवा ठराविक महिन्यामध्ये किती भरायला पाहिजेत तशी बऱ्याच ठिकाणची धरणं भरली नाहीत. आणखीन शेतकऱ्यांना अंदाज आला की यावर्षी पाऊस आपल्याला फारच कमी पडणार आहे. लागणीच्या जून जुलै ऑगस्ट मध्ये अडसाली लागण आपण जी म्हणतो, ज्या पश्चिम भागामध्ये खास करून सगळ्यात जास्त होते, फार कमी झाली. आमच्या परिसरातले इथं आता शेती अधिकारी आणि ऊस विकास अधिकारी आहेत, साधारणतः 10% मला वाटते अडसालीच्या लागणी झाल्या असतील. ज्या आमच्या परिसरामध्ये 20%, 25%, 40% अडसाली लागण होते त्या लागणी कमी झाल्या. आणि बहुतेक ठिकाणचे असंच झालं, जून जुलै ऑगस्ट मधल्या ज्या लागणी होत्या त्या फार कमी झाल्या, किंबहुना झाल्या नाहीत म्हटलं तरी चालेल. अंदाज असा होता की ऑक्टोबर नोव्हेंबरच्या लागणी चांगल्या होतील, पूर हंगामी लागण्या चांगली होतील. शेतकरी वाट पाहत होते, पाऊस पडेल पाऊस पडेल, पाणी एकदा उपलब्ध झालं तर पूर हंगामी लागण आपण करू. नर्सरीवाल्यांचा सुद्धा यावर्षी अंदाज फार मोठ्या प्रमाणात चुकला. जून जुलै ऑगस्टला लागण झाल्या नाहीत म्हटल्यानंतर नर्सरीवाल्यांनी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये भरपूर रोपं तयार केली. उद्देश असा होता की आता पाऊस पडला की लागणीला सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांची गरज म्हणून रोपं त्यांना पुरवता येईल. काही काही नर्सरीने 10-10 लाख 15-15 लाख रोपं तयार केली. पाऊस पडला नाही, शेतकरी नर्सरीकडे गेले नाहीत. ज्यांनी ऑर्डर बुक केले होते ते सुद्धा नर्सरीकडे गेले नाहीत. सगळी रोपं काढून बाहेर फेकायला लागली. पण तो विषय वेगळा. पण जो ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा पूर हंगामात जी लागण व्हायला पाहिजे होती ती लागण सुद्धा व्यवस्थित झाली नाही. फार अल्प प्रमाणात झाली, पण अडसालीपेक्षा थोडीशी जास्त झाली. आता तिसरा हंगाम येतो, तो सुरूचा हंगाम येतो, तो आहे जानेवारी फेब्रुवारीचा. आता हे पावसाचं एकंदरीत प्रमाण, पाणी वाटपाचं चाललेलं सगळं तारेवरची कसरत असलेलं नियोजन, मी साधारणतः बघितलं की उजनी धरणामध्ये 2 आवर्तन आतापर्यंत व्हायला पाहिजे होती, काहीतरी खूप लांबणीवर गेली. आता एक आवर्तन चालू आहे. असं म्हणतात की जानेवारी फेब्रुवारीचं एक आवर्तन होईल, मे महिन्यामधलं आवर्तन होणारच नाही. म्हणजे मग शेतकरी थांबलाच. पाणी जर उन्हाळ्यामध्ये पुरणार नसेल तर मग आपण लागण करायची का नाही? थांबले सगळे. आणि भौतिक परिस्थिती बऱ्याच ठिकाणी अशीच आहे. पाणी जेवढं काही उपलब्ध आहे, मग 3 एकर लागण करायची असेल तर तो शेतकरी 1 एकरावर आला, 2 एकरावरती आला. याचा अर्थ असा की लागणी जेवढ्या प्रमाणात आतापर्यंत व्हायला पाहिजे होत्या किंवा सुरूमध्ये ज्या लागणी होतील या अंदाजानं बघितलं तर गेल्या आणि त्याच्या गेल्या वर्षीच्या मानाने खूप कमी लागणी होणार आहे. कारखान्याचं पुढच्या वर्षीच्या हंगामाला ऊस लागणीचा किती येईल? फार कमी येणार. म्हणजे मग पुढच्या वर्षी कारखाने चालणार किती दिवस? पहिले झाले 150 दिवस, गेल्या वर्षी झाला आहे 120 दिवस. या वर्षी सरांचा अंदाज आहे, सर पण म्हणाले 100 दिवस 105 दिवस चालतील. पुढच्या वर्षी काय होणार? 105 दिवस चालू शकतील कारखाने? जर लागणीच आपल्याकडे नसतील, अडसाली नाही, पूर हंगामी नाही, तर ऊस पुरणार नाही. कदाचित 100 दिवसापेक्षा कमी कारखाने चालतील, कदाचित 90 दिवस, कदाचित 80 दिवस. काही जणांनी भीती व्यक्त केली, दादा आमचा कारखाना 60 दिवसावरच थांबेल. ही परिस्थिती, याच्यावरती चर्चा व्हावी. डॉक्टर S.M. पवार सरांनी मुद्दाम त्यावेळेला हा विषय घेतला आणि त्या विषयासाठी म्हणून आजचा हा सेमिनार. पुढच्या वर्षीच्या हंगामाला कमी ऊस पडणार आहे, त्यासाठी आता आपण सर्वांनी चर्चा करून त्यातनं काय मार्ग दिसतो का, या दृष्टीने आज आपण चर्चा करण्यासाठी इथं जमलो. मार्ग आता एक तर लागणी होत नाहीये. जानेवारीची लागणीची वाट बघू, सुरूला किती लागणी होतात ती पण काय फार होईल असं दिसत नाही. मग आता गेल्या वर्षीच्या ज्या लागणी आहेत, ज्या अडसाली असतील, पूर हंगामी असतील, जो आता कारखान्याला ऊस गळीताला यायला लागलाय, त्या ऊसाचा खोडवा बरेच शेतकरी ठेवणार आहेत. कारण नवीन लागण करण्यापेक्षा खोडवा ठेवतील. पण समजा त्याचा 4 एकर खोडवा असेल तर तो विचार करतोय की मला पाणी कमी पडतंय, 2च एकर ठेवू का? म्हणजे 2 एकर तो काढेल. मी आता 5 दिवस विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात फिरत होतो.
बऱ्याच शेतकऱ्यांनी लागणीचा अडसाली लागणीचा ऊस आता कारखान्याला गेलाय, त्यांनी काढून टाकलाय. त्यांचं वक्तव्य असं होतं, त्यांचं वाक्य असं होतं, दादा ऊस जरी आता आम्ही ठेवला, आता मे महिन्यापर्यंत पुरेल एवढं पाणी आमच्याकडे, एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल एवढं पाणी आहे, ऊस चांगला पण येईल. पण एप्रिल मे महिन्यात जर पाणी मिळालं नाही, कॅनॉलचं पाणी आम्हाला आलं नाही, तर ते पूर्णपणे ऊस वाळेल ते आम्हाला बघवणार नाही. मग त्याच्यापेक्षा आत्ताच तो ऊस काढूया, एखादं जमलं तर छोटंसं कुठलं पीक घेता आलं तर घेऊ, नसेल तर जमिनीला विश्रांती तरी देऊ, पुढच्या वर्षी पाऊस पडल्यावर काय करता येईल ते बघूया. शेतकऱ्यांची ही आज मानसिकता आहे. मी बऱ्याच कारखान्यावरती फिरतो, शेतकऱ्यांची हीच मानसिकता आहे की कसं केवढं जगेल तेवढाच खोडवा ठेवूया किंवा तेवढीच लागण असू द्या. आता अजून थोडे दिवस गेल्यानंतर जानेवारी महिन्यात खोडवे तोडायची आपल्याकडे चालू होती. खोडवा तोडला तर अगदी 99% शेतकऱ्यांच्या मनात आहे की निडवा ठेवायचा नाही, दुसरा खोडवा किंवा तिसरं पीक आपण ठेवायचं नाही, पाणीच नाही. लागणीला आपण ज्या केले त्याला कसं तरी पाणी पुरवूया, ठेवला खोडवा तर त्याला कसं तरी पाणी पुरवू, निडवा ठेवायचा नाही. मित्र हो, याचसाठी आज आपण इथे एकत्र आलो की शेतकऱ्यांना आता लागण करा सांगण्यासारखी परिस्थिती नाही, पण खोडवा जो आता आपण ठेवणार आहे भले तो कमी ठेवायचा असू द्या, पण त्या खोडव्याचं क्षेत्र कमी पाण्यामध्ये कसा चांगला खोडवा आणता येईल याच्यासाठी आज चर्चा. योग्य पद्धतीने खोडव्याचं निडव्याचं नियोजन जर केलं तर पहिल्यापेक्षा जे नेहमीचं खोडव्याचं आणि निडव्याचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये 10 टन 15 टन 20 टनापर्यंत उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. फक्त शास्त्रोक्त पद्धतीने तो खोडवा ठेवला पाहिजे. त्या दृष्टीने आज संपूर्ण दिवसभराच्या चर्चासत्रामध्ये नेमकं शास्त्र काय, बघा मी काय म्हणतो, नेमकं शास्त्र काय, योग्य पाण्यामध्ये किंवा कमी पाण्यामध्ये त्या खोडव्याचं उत्पादन नेहमीसारखं तर घ्यायचंच आहे, पण त्याच्यामध्ये अजून 10 टन उत्पादन वाढेल का, 15 टन उत्पादन वाढेल का, अशा दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे. म्हणून आज आपले सर्व शास्त्रज्ञ मंडळी याच्यावरती आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. मित्र हो, खरोखरच भीषण म्हणजे शब्द वापरू नये तसं, पण पुढच्या वर्षीच्या हंगामाची परिस्थिती विचार करायला लावणारीच आहे. यासाठी एकमेव मार्ग खोडवा आणि निडवा किंवा पहिला खोडवा आणि दुसरा खोडवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ठेवायला लावायचा. त्यांना याची खात्री करून द्यायची की कमीत कमी पाण्यामध्ये सुद्धा आपला खोडवा आणि निडवा चांगला येईल. त्याच्यासाठी चर्चा आहे. म्हणजे पाचट जाळायचं नाही, आता ते बहुतेक कोण जाळत नाही, निदान आता तरी जाळणार नाही. पाचट ठेवायचं तर पहिल्यांदाच पाचट कुट्टी होते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यावरती आज आपण चर्चा करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपलब्ध असणाऱ्या अत्यंत अल्प पाण्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पादन काढायला ठिबक सिंचनचा वापर करणे. डॉक्टर अरुणजी देशमुख साहेब नुकतेच आता आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. याचा सुद्धा उपयोग शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या सगळ्यासाठी कारखान्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. नुसते शेतकऱ्यांना सांगून चालणार नाही. माझी तरी कल्पना अशी होती किंवा आहे मी, आणि सगळ्यात शेवटी बोलणारच आहे, प्रत्येक कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सर्व स्टाफच्या मदतीने कॉर्नर मीटिंग्स घ्याव्यात. आणि ते आत्तापासून सुरू केलं पाहिजे. कारण एकीकडे हंगाम सुरू झालाय, ऊस तुटायला लागलाय, त्याचा खोडवा त्यांनी काढून टाकण्याच्या अगोदर त्याला प्रशिक्षित करायचं आहे. कॉर्नर मीटिंग्स घ्याव्यात. इथं जे काही शास्त्रज्ञ टेक्निकल सगळं सांगतील ही सगळी माहिती, किंवा आपल्याकडे पहिल्यापासून ही माहिती आहेच, ती सगळी माहिती त्या शेतकऱ्यांना नुसतं सांगायचं नाही, त्यांना प्रशिक्षित करायचं नाही. यावेळेला तू असंच करायचंय. असं जर आपण केलं तर निश्चितपणे शेतकरी निदान 20-30% शेतकरी तरी त्यातनं मागं फिरतील की नाही, चला आपण खोडवा ठेवूया. 40-50% शेतकरी कदाचित प्रभावित होऊन म्हणतील नाही आपण ठेवूया खोडवा, हे सांगतात शास्त्र, त्याप्रमाणे बघू. सगळं शास्त्र पणाला लागायची वेळ आली. बरोबर पाणी नाही आणि कमी पाण्यामध्ये सगळ्यात चांगलं ऊसाचं उत्पादन कसं घ्यायचं याचं हे वर्ष आहे असं मला वाटतं. आपण सर्व मंडळी इथं आलात, आज दिवसभर आपण याची चर्चा करायची आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येणार आहेत. कार्यक्रम पत्रिका आहे. आतापर्यंत खोडव्यामध्ये आपण काय काय करत आलो, शेतकरी काय करतात, आणि आता थोडासा बदल काय करायचा आहे, योग्य खर्चामध्ये कमी खर्चामध्ये काय काय बदल करायचा आहे, दिवसभरामध्ये याची आपण आज चर्चा करूयात. आणि निश्चितपणे यातून काय करायचं हे पण आपल्याला ठरवता येईल. आमच्या
डेक्कन शुगरच्या मीटिंगमध्ये एक थोडीशी चर्चा अशी पण झाली, आमच्या ॲग्रिकल्चर कमिटीमध्ये फार सन्माननीय शास्त्रज्ञ आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. खरं तर सगळ्या कमिटीमध्ये आमची शेती विभागाची कमिटीज फार मोठी आहे, त्याच्यामध्ये 50-50 वर्ष काम करणारे शास्त्रज्ञ देखील आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत. ह्या बऱ्याच जणांच्या मध्ये जर आपल्या कारखान्याकडून काही मागणी आली तर काही 2-4 शास्त्रज्ञ गट करून वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा जातील. गेली 3-4 वर्ष, असे 5-6 वर्ष ना आमचे प्रयोग चालू आहेत. ही सर्व मंडळी गटवार करून त्या भागामध्ये जिथं आवश्यकता असेल तिथं जातात. आहे हेच टेक्नॉलॉजी सांगायची आहे. तुमच्याकडे प्रत्येकाकडे टेक्नॉलॉजी आहेच, तुम्ही सगळं सांगताच आहात, पण ते म्हणतात ना की सोनारानेच कान टोचायला लागते, तसं कुणीतरी शास्त्रज्ञ आलेत, मग चला ऐकूया, थोडंसं कान उघडं ठेवून सगळे मंडळी ऐकतील. त्याचा परिणाम थोडा जरी झाला तर निश्चितपणे खोडव्याचं आणि निडव्याचं उत्पादन वाढेल. मी तर म्हणेन खोडव्याचं उत्पादनाचं टार्गेट 15 ते 20 टन वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी खूप चांगलं पॅकेज वगैरे करता येत आहे. असं जर आपण केलं तर पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये तो काही न करता किती दिवस चालणार आहे, त्याच्यामध्ये निश्चितपणे 10 ते 15 दिवस कारखाने जास्त चालतील याची खात्री मला निश्चितपणे आहे. म्हणून आजचा सेमिनार हा पुढच्या वर्षीच्या हंगामासाठीचा अत्यंत महत्वाचा हा सेमिनार आहे. आपण याचा खरं तर जरूर लाभ घ्यायचा आहे. आपले काही प्रश्न किंवा शंका असल्यास त्याचं निरसन पूर्णपणे सर्व तज्ज्ञ मंडळी, शास्त्रज्ञ मंडळी करणारच आहेत, पण त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा वेळ देऊ, त्याप्रमाणे आपण चर्चा करूया. आजच्या या आयोजित केलेल्या सेमिनारमुळे कारखान्यांना काही जादाचा ऊस उपलब्ध झालाच तर निश्चितपणे आमच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या संस्थेला नक्की आनंद होणार आहे. आम्हाला थोडासा निश्चितपणे अभिमान देखील होईल. शुगर इंडस्ट्रीसाठी सतत 68 वर्ष कार्य करणारी ही आमची संस्था डेक्कन शुगर ही संस्था सातत्याने शुगर इंडस्ट्रीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करते. शुगर इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष कार्यरत राहून आपल्या ज्ञानाचा उपयोग रिटायर नंतरही व्हावा यासाठी विविध विभागाचे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, टेक्नोक्रॅट्स आमच्या संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत, मेंबर आहेत. या सर्व सन्माननीय टेक्नोक्रॅटच्या माध्यमातून DSTI ही संस्था शुगर इंडस्ट्रीसाठी सतत कार्यरत आहे. पुनश्च एकदा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि आपण उपस्थित सर्व सन्माननीयांचे DSTI तर्फे मी ॲग्री कन्व्हेनर म्हणून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकास विराम देतो. जय हिंद, धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद माने सर. आता यानंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर YS नेरकर सर, एक्स व्हाईस चान्सलर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, यांचा सत्कार डॉक्टर संजू माने सर, ॲग्रिकल्चर कमिटी कन्व्हेनर यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी संयुक्तिक जे प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी विजमा आणि साखर संघ, तर विजमाच्या वतीने आज रोजी उपस्थित राहू शकले नाहीये, तर साखर संघाचे आपले MD संजय खताळ सर यांचा सत्कार डॉक्टर संजू माने सर यांच्या हस्ते करावा अशी विनंती करते. डॉक्टर SM पवार सर यांनी करावा.
त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर UPL SAS यांचे जे प्रतिनिधी आलेले असतील त्यांचाही सत्कार आपले आजचे चीफ गेस्ट डॉक्टर YS नेरकर सर यांच्या हस्ते करावा अशी विनंती करते. श्रीयुत अमोल आंधळे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, UPL सस्टेनेबल ॲग्री सोल्युशन्स लिमिटेड. धन्यवाद सर. यानंतर आजचे सेमिनारचे दुसरे प्रायोजक वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर शिवाजी थोरात सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरती त्यांचा सत्कार स्वीकार करा. यानंतर आजचे जे टेक्निकल सेशन्स होणार आहेत तर त्या सेशनसाठी आपले ॲग्रिकल्चरचे कन्व्हेनर डॉक्टर संजू माने सर आहेत, तर ते चेअरमन टेक्निकल सेशन म्हणून काम पाहणार आहेत. तसंच ॲग्रिकल्चरचे को कन्व्हेनर डॉक्टर संजू SM पवार सर हे को चेअरमन टेक्निकल सेशन म्हणून काम पाहणार आहेत. तरी माझी चीफ गेस्ट डॉक्टर YS नेरकर सर यांना विनंती आहे की दोन्ही चेअरमन आणि को चेअरमन टेक्निकल सेशन यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करावा. धन्यवाद. यानंतर आपला जो सत्कार समारंभानंतर जो आपला ओपनिंग रिमार्क्स आहेत की प्रेझेंट ड्रॉट सिच्युएशन इन कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, तर त्या संबंधित बोलण्यासाठी मी मिस्टर संजय खताळ सर MD साखर संघ यांना बोलण्यासाठी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचा हा जो महत्वाचा सेमिनार वर्कशॉप इथं आपण अरेंज केला आहे, फर्स्ट अँड सेकंड शुगर केन रटून मॅनेजमेंट इन महाराष्ट्र ड्युरिंग द करंट ड्रॉट सीझन, या कार्यक्रमासाठी आजचे आपले अध्यक्ष महोदय नेरकर साहेब, सर्व सन्माननीय मंच, उपस्थित सर्व तज्ज्ञ सायंटिस्ट, कारखान्यांचे महत्वाचे घटक असलेले आपण सर्व उपस्थित प्रतिनिधी बंधू आणि भगिनी, सर मला वाटतं महिन्यापूर्वी ही BSTIच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये
चर्चा झाली होती की पुढच्या सीझनची साधारण परिस्थिती काय राहणार आहे, आणि त्या बाबतीत मला बोलण्याच्या संदर्भात विनंती केली होती त्यावेळेस. आणि त्यावेळेस मग एक विषय असा निघाला की गेले 2 वर्षाचे क्रॉप साईज काय आहेत आणि त्या क्रॉप साईजच्या अनुषंगाने एकंदरीत साखर उद्योग किती दिवस चालणार, कसा चालणार, याच्यावर थोडंसं मंथन होणं गरजेचं आहे. वास्तविक माने सरांना वेलकम ॲड्रेस द्यायचा होता, पण त्यांनी अत्यंत उत्तम कीनोट ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही खऱ्या अर्थाने. सो मी म्हणेल तुमचा वेलकम ॲड्रेसपेक्षा कीनोट ॲड्रेस होता, आणि मी खऱ्या अर्थाने आपलं अभिनंदन करतो, कारण तुम्ही आमच्यासारख्या नवख्या आणि शिकाऊ उमेदवारांना एक चांगलं प्रास्ताविक मांडून दिले. माझ्यासाठी बोलण्यासाठी काही फारसं ठेवलेलं नाही तुम्ही, त्याच्यामुळे फक्त जनरल विषय मांडणार आहे. माने साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की 20-21चा आपला जो क्रॉप साईज होता, आपण महाराष्ट्रात हायेस्ट क्रशिंग केलं 1321 लाख टनाचं. त्या 150 दिवस कारखाने चालले. मागच्या वर्षी आपण साधारण 1054 लाख टनाचं क्रशिंग केलं. कारखाने आपले चालले साधारण 125 ते 127 दिवस. आणि हा जो 20%चा ड्रॉप होता, हा ड्रॉप लार्जली जे काही मागच्या वर्षी जुलै ऑगस्टमध्ये असलेले ड्राय स्पेल, आणि त्यांनी सांगितलं ते अत्यंत योग्य आहे की ऐन क्रशिंग सीझन जेव्हा सुरू झाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, तेव्हा पडलेले मोठ्या प्रमाणाचे तुम्ही त्याला अवकाळी पाऊस म्हणा किंवा ऑफ सिजनल रेन्स म्हणा, की जे बेसिकली फक्त म्हणजे वेळेवेळच्या पावसासारखे आले. त्याला वॉशआउट इफेक्ट होता. ते काही पाणी कुठं जमिनीत मुरण्याच्या अनुषंगाने नव्हते, पण तरी बऱ्याचशा जमिनी पाणथळ झाल्या. तेव्हा हा डबल इफेक्ट होता की ज्याच्यामुळे फार मोठा इम्पॅक्ट प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्शनवर आला. सेम अनुभव मला वाटतं ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळालेला आहे की या वर्षी साधारण जुलैमध्ये ड्राय स्पेल होता, ऑगस्टमध्ये परत बऱ्यापैकी रेन्स आले, सप्टेंबरला ड्राय स्पेल होता, आणि आता सीझन चालू झाल्यानंतर आपण मध्यंतरी बघितलं काही ठिकाणी नोकेन होतं, हार्वेस्टर घुसू शकत नव्हते. या वर्षी असेच पाऊस झाले, त्याच्यामुळे सिमिलर काही इफेक्ट असा याही वर्षी आपल्याला दिसून येणार आहे. आता यावर्षी आपण जे प्रेडिक्शन केलं होतं की क्रॉप साईज साधारण 850 ते 900 लाख टनाचं राहील. सो मागच्या वर्षीचा 1054 लाखच्या अगेन्स्ट आपण परत एक 15 to 20% ड्रॉप बघतो आहोत. आणि या ड्रॉपचा इम्पॅक्ट काय आहे तर आपण गेले 2 दिवसात केंद्र शासनाचे काही निर्णय बघितलेले आहेत की ज्यूस टू इथनॉलच्या माध्यमातून जे काही आपल्याला इथनॉल द्यायचं होतं, सिरप आणि ज्यूसच्या माध्यमातून, त्याच्यावर कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स आणायचा प्रयत्न केलाय, आणि मग ही मॅक्सिमम क्वांटिटी सी मोलॅसिस मधून कशी घेता येईल असा एक प्रयत्न केंद्र शासनाचा चालू आहे. या वर्षीचा सुद्धा आपल्याला मागच्या वर्षी सारखाच इम्पॅक्ट पाहायला मिळाल्यामुळं पुढच्या वर्षीचं क्रॉप साईज सुद्धा अंदाजे कसं राहणार हा एक फार मोठा चिंतेचा विषय आहे. आमचं असं प्राथमिक एस्टिमेट आहे की परत आपण काय 15 ते 20% डाऊनफॉल राहील का काय. आणि जी 19-20ची परिस्थिती होती की ज्यावेळेस आपण साधारण 545 लाख टन साखर तयार झाली होती आणि 600 लाख टनाचं फक्त क्रशिंग झालं होतं, तर एक सेम कंडिशन पुढच्या वर्षी सुद्धा 24-25च्या सीझनला प्राथमिक दृष्ट्या दिसून येते. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला शुगर केन क्रॉप वाचवायचं असेल तर त्याला माध्यम काय आहे, तर ऑब्व्हियसली जसं माने साहेबांनी सांगितलं नवीन लागवडी होत नाहीये, म्हणजे सुरूच्या 8 सालीच्या झालेल्या नाहीयेत, प्री सिजनलच्या झालेल्या नाहीयेत, सुरूच्या बाबतीत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. तर मग उपलब्ध जे काही स्टँडिंग क्रॉप आहे ते क्रशिंगला गेल्यानंतर ते आपण कसं बेस्ट पद्धतीने रिटेन करू शकतो, आणि त्या दृष्टीने हा महत्वाचा विषय आहे. मग याच्यामध्ये इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा इश्यू असू दे किंवा पेस्ट मॅनेजमेंटचा इश्यू असू दे, कारण हे सगळे महत्वाचे फॅक्टर्स आहेत की जे परत प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटीला इम्पॅक्ट करणार आहेत. आणि मला वाटतं आजच्या ह्या दिवसभराच्या सदरामध्ये आपण हे सगळे महत्वाचे विषय पाहणार आहोत. पण एक जनरल पाहताना मला असं वाटतं की हे नैसर्गिक कॅलॅमिटीज ह्या न सांगून काही फ्रिक्वेन्सीने येत राहतात. ह्या येत असताना किमान आपल्याकडं मॅनेजमेंट इश्यूज काय आहेत की जे आपण हे मिटिगेशन करण्याच्या दृष्टीने किंवा ही रिस्क कमी करण्याच्या दृष्टीने करू शकतो. मला वाटतं सर्वात एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आपल्याला आवडो न आवडो, लोक त्याच्या बाबतीत टेक्निकली काय बोलत न बोलत, परंतु मला वाटतं फार्म पॉन्ड्स फॉर शुगर केन हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे
की ज्या ज्या वेळेला ड्राय स्पेल येतील, ज्या ज्या वेळेला पाऊस त्या प्रमाणात नसेल, तेव्हा त्या ड्राय स्पेलच्या पोझिशनमध्ये आपण फार्म पॉइंट्सच्या माध्यमातून क्रॉप वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो का, हा एक मला वाटतं फार महत्वाचा फॅक्टर आहे. एक जनरल बोललं जाते नाही, शुगर केनसाठी फार्म पॉइंट सस्टेनेबल नाहीये. ते फक्त काय रो क्रॉप्स आणि सिरियल क्रॉप्स आणि पल्सेस आणि याच्यासाठी आहे. पण मला वाटतं इट इज हाय टाइम की आपल्याला विचार करायला लागेल सर, की मग ते ड्रिप असू देत किंवा काही प्रमाणात स्प्रिंकलर असू देत, कारण आपण म्हणतो की पावसाळा सुरू झाल्यानंतर जे नैसर्गिक पाणी पडतं त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटीवर फरक पडतो. तर मग अशा परिस्थितीत जर जून जुलैमध्ये सुद्धा पाऊस नाही झाले तर नुसतं ड्रिपवर अवलंबून राहण्यापेक्षा थोडंसं आपल्याला स्प्रिंकलरचा सुद्धा वापर करता येईल का, की हा जो वॉशडाऊन इफेक्ट आहे किंवा जो काही एन्व्हायरमेंटल कूलनेसचा इफेक्ट आहे की जो क्रॉपच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये बऱ्यापैकी इम्पॅक्ट करून जातो, तर त्याचा सुद्धा वापर केला पाहिजे का. म्हणजे एक्सक्लुझिव्हली नुसतं ड्रिप न बघता मला वाटतं कॉम्बिनेशन ऑफ ड्रिप आणि स्प्रिंकलर या सिच्युएशनमध्ये आपल्याला थोडंसं तपासून पाहणं गरजेचं राहील. ऍट द सेम टाइम जे काही ऐन सीझन सुरू होताना अवकाळी पाऊस पडतात आणि जमिनी पाणथळ होतात आणि त्याच्यामुळं हार्वेस्टर घुसू शकत नाही, पाणी 3-3, 4-4 दिवस निघत नाही जमिनीतून. तर अशा वेळेस मला असं वाटतं की ड्रेनेजच्या सिस्टम सुद्धा आपल्याला सायमल्टेनियसली विचार करायला लागेल. कारण जर 3 दिवस जर नोकेन होत असेल, 2 दिवस जर नोकेन होत असेल, तर तो सुद्धा एक फार सिरियस विषय आहे. तर म्हणून मला वाटतं कॉम्बिनेशन ऑफ फार्म पॉइंट्स ऑफ सीझन, आपलं जेव्हा रेनी सीझन असतो आणि त्यावेळेस जर पाऊस पडत नसतील तर त्याचं इंटरव्हेन्शन, आणि नंबर 2 जेव्हा ऑफ सीझन मध्ये अवकाळी पाऊस होतात की ज्याच्यामुळे परत आपल्या शुगर केनच्या फॅक्टरीजच्या ऑपरेशनवर इम्पॅक्ट होऊन जातो आणि 2-2, 3-3 दिवस जर आपण हार्वेस्टिंग करू शकत नसू, तर मला वाटतं त्या दृष्टीने थोडंसं ड्रेनेज सिस्टम सुद्धा आपल्या फार्म्समध्ये ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. थोडक्यात काय तर नैसर्गिक आपत्ती येईल, परंतु आपल्याला मॅनेजमेंटची इंटरव्हेन्शन्स काय बेस्ट पॉसिबल करता येतील, तर त्या दृष्टीने मला वाटतं हे 2 इंटरव्हेन्शन्स अत्यंत महत्वाचे राहतील. बाकीचे इश्यूज आहेत ते तर महत्वाचे आहेत. आपल्याला कल्पना आहे ब्राझीलमध्ये जवळजवळ 7 रटून घेतात, 8 रटून घेतात, 9 रटून घेतात. पण तिकडे काय आहे की तिकडे इंडिव्हिज्युअल फार्मर्सचा केन सप्लाय जो आहे तो फार लिमिटेड आहे. मोस्ट ऑफ द केन सप्लाय हा कॉर्पोरेट फार्मिंगच्या माध्यमातून येतो. जवळपास 80 to 85% जो केन सप्लाय आहे हा सगळा कॉर्पोरेट्सच्या माध्यमातून शुगर मिल्सचे स्वतःचे प्लांटेशन्स आहेत त्याच्यातून येतो. आपल्याकडे एक्झॅक्टली रिव्हर्स परिस्थिती आहे. लँड होल्डिंग्स खूप कमी आहेत आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याची कॅपॅसिटी खूप कमी आहे. प्रायव्हेट एंटरप्राइजमध्ये आपल्याकडे शेती असूनही आपण शेतीमध्ये खूप चांगली क्रांती केलेली आहे. म्हणजे हे जगातलं मॅजिक आहे की भारतासारखा देश फार्मिंग एंटरप्राइज हे प्रायव्हेट शेतकऱ्यांच्या हातात आहे. छोटे शेतकरी आहे तरी आज आपण देशामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत सेल्फ सफिशियंट आहोत. आपण साखरेच्या बाबतीत सुद्धा नंबर 2 किंवा नंबर 1 आळीपाळीने असतो ब्राझील सोबत. तर मला वाटतं हे जर प्रोटेक्शन करायचं असेल आपल्याला लहान शेतकऱ्यांचं, तर ह्या इंटरव्हेन्शन सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. पुढच्या वर्षीचं सुद्धा आपण क्रॉप साईज मी सांगितलं की जर तो कुठं 600-650 लाख टनावर आला तर ऑब्व्हियसली कारखाने 70-75 दिवसाच्या वर चालू शकणार नाहीत. आणि सर्वात गंभीर बाब अशी आहे की यावर्षी थोडंसं सरकार उशिरा जागा झालं. वास्तविक हा ज्यूस आणि इथनॉलचा जो काही ज्यूस आणि सिरपच्या माध्यमातून इथनॉलचा विषय आहे, हा जर विषय त्यांनी आता ऐन सीझन 1.5 महिना सुरू झाल्यानंतर जो अपघात घेतला, हे जर सीझनच्या आधी घेतला असता शासनाने तर कदाचित प्रॉडक्ट मिक्सचं प्लॅनिंग आणि फॅक्टरीचं प्रोडक्शन प्लॅनिंगचं गणित जे आहे ते कारखान्यांना अधिक चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. पण आता ही नीजर्क रिॲक्शन दिल्यामुळे कारखाने सुद्धा गडबडलेले आहेत. ऑर्डर्सचा आपण अर्थ काढायचा सुद्धा आज फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 7 तारखेची ऑर्डर आपल्याला फार हानिकारक वाटली, काल काढलेली ऑर्डर आपल्याला फार लाभदायक वाटते. हे सगळं कन्फ्युजन आहे. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालेलं आहे, आपल्याला आवडो न आवडो पण टेक्निकल कन्सल्टंट्स आणि आमची कारखान्यांचे सुद्धा काही एंटरप्रेन्युअर्स यांनी साखर फॅक्टरीचं एक्सपान्शन ते केलं, पण त्याच्यात साखरच तयार होऊ शकत नाही. हा अजबच प्रकार आहे. म्हणजे आज तुम्ही फॅक्टरीचं 5,000 TCD वरनं 6,000 TCDचं केलं, IM वाढवून घेतला. कशासाठी वाढवला तर शुगर फॅक्टरी वाढवण्यासाठी केला. पण त्या शुगर फॅक्टरीमध्ये साखरच तयार होऊ शकत नाही कारण तिथं बॉयलरिंग हाऊस लावलेलं नाही किंवा तिथे फॅन लावलेलं नाही. ही अजीब थिअरी कुठून आली काही समजत नाही.
स्टँड अलोन डिस्टलरी मी समजू शकतो की जिथं मल्टीफीड डिस्टलरी तुमचा मोलॅसिसचा वॉश असू देत किंवा शुगर केन ज्यूस असू देत, सिरप असू दे, मका असू देत, BAV असू देत, CAV असू देत, ते काही करून आपण डिस्टलरी व्यवस्थित चालवू शकतो. पण अशी स्टँड अलोन शुगर मिल कुठली आली की जी शुगर मिल म्हणून इन्स्टॉल तर झाली, कमिशन झाली, पण तिथं साखरच तयार होत नाही. आणि मला वाटतं जो काही आज हा नीजर्क रिॲक्शन आलेली आहे केंद्र शासनाची, ही एक्झॅक्टली अशा काही युनिट्समुळे आलेली आहे. वास्तविक ह्या युनिट्सला जर आज कॅपॅबिलिटी असती साखर तयार करण्याची तर ते B तयार करू शकले असते, C तयार करू शकले असते. आणि हा जो काही एवढा आरडाओरडा होत आहे, कारण अल्टिमेटली आज आपण हँड टू माउथ चालू आहे. यावर्षीचं प्रोडक्शन जे आहे ते यावर्षीच्या कन्झम्पशनला मॅच होणार आहे. मागच्या वर्षीचे क्लोजिंग स्टॉक यावर्षी ओपनिंग स्टॉकला आले, ते तसेच कॅरी फॉरवर्ड होतील, काही कमी प्रमाणात असं जर मानलं आपण तर पुढच्या वर्षीचं प्रोडक्शन हे आपल्या हँड टू माउथ पेक्षा सुद्धा खालच्या लेवलला असेल. आणि भारतासारख्या देशामध्ये साखर इम्पोर्ट करायची तर परत फार मोठा प्रश्नचिन्ह. आज गव्हर्नमेंट सुद्धा इम्पोर्ट का नाही करू शकत, कारण मार्केट आहे कुठं 26 सेंट 27 सेंट, ते गेले 2-4 दिवसात थोडंसं पडून 22 सेंटपर्यंत आलेलं आहे. पण तरी ह्या रेटला जर साखर इम्पोर्ट करायची म्हटली तर ती 55-60 रुपयाच्या आत होत नाही. एकीकडे गव्हर्नमेंट म्हणते की आम्हाला रिटेलची प्राइस 42 रुपयाच्या वर वाढून द्यायची नाही. हे सगळं गडबडीचं गणित आहे. वास्तविक नॅचरल कोर्समध्ये शासनाचं हे काही कामच नव्हतं की आर्टिफिशियली साखरेच्या प्राइसेस कुठं कंट्रोल केल्या पाहिजेत. डिमांड सप्लायचे फोर्सेस त्याला हे करायला पाहिजे होतं. म्हणून ते मध्यंतरी ऐन दिवाळीच्या आधी 2 महिने त्यांनी जे ॲडिशनल कोटा दिले किंवा ओव्हरलिपिंग कोटा दिले, तर हे सगळे याच्यामुळे इंडस्ट्री अजून जास्तीत जास्त अडचणीच्या दिशेने पुढे चाललेली आहे. वास्तविक 1-2-4 रुपये म्हणजे एक्समेल रेट आज जो आपल्याला 3600-3700 रुपये मिळतो तो उद्याचा 4000 रुपये झाला असता तर रिटेल प्राइस 42ची 48 रुपये झाली असती. तरी इंटरनॅशनल मार्केटपेक्षा आपल्या साखरेचे दर कमी राहिले असते आणि हे विनाकारणचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे राहिले नसते. पण समोर आपण सुद्धा पॉलिसी मेकर्सला सल्ला देणारे वरच्या लेवलला आपल्यातलेच काही मंडळी असतात. कुठल्याही विषयाचं मला वाटतं प्रॉपर क्लिनिकल डायग्नोसिस करण्याच्या पेक्षा नीजर काहीतरी आपण रिॲक्शन्स देतो, त्याच्यावर सोल्युशन्स येतात, आपण वाहवा करतो, 2 दिवसानंतर आपल्याला जाग येते की नाही हे काहीतरी वेगळंच आणि चुकीचं झालेलं आहे. आता कालचा निर्णय आलेला आहे की तुम्हाला शुगर केन ज्यूस आणि सिरपच्या माध्यमातून 17 लाख टन साखर डायव्हर्ट करायला परवानगी देणार ते. मग आता याच्यात शुगर केन ज्यूस आणि सिरपच्या माध्यमातून किती देणार आणि BA मधून किती देणार क्वेश्चन मार्क. ऑर्डर तर काल आली, आपण वाहवा केलं, पण किती B मधून देणार, किती ह्या मार्गातून देणार. एक ज्यांनी 52 कोटीचे ऑलरेडी टेंडर्स भरलेले आहेत सिरप आणि ज्यूसच्या माध्यमातून, त्याच्यापैकी नक्की आता ही 8.5 लाख टन जी तिकडून द्यायची ती कोणाला देणार आहेत. कारण गंमत काय झाली महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र आणि कर्नाटक असे 2 राज्य आहेत की जिथं क्रॉप साईज हे नेहमी इरॅटिक असतं. म्हणजे आपण 500-600 लाख टनाचा लो पण बघितला, आपण 1321 लाख टनाचा हायेस्ट फिगर पण बघितलेली आहे. आणि मग जेव्हा मर्क्युरियल व्हेरिएशन्स होत असतात तेव्हा अशा परिस्थितीत आपण गेल्या 2 वर्षात काय केले, फार मोठ्या साखर प्रोडक्शनच्या कॅपॅसिटीजही वाढवून टाकले. जे 8.25 लाख टन TCD पासून आपण जवळपास 10.5 लाख टन TCD पर्यंत केलंय. त्याच्यामुळे मानेसाहेब मला वाटतं जर पुढच्या वर्षी ज्यूस आणि सिरपचा लवकर निर्णय नाही झाला आणि लोकांनी ज्यूस आणि सिरपनी सुरू केलं तर कारखाने 60 दिवस सुद्धा चालतील का मला डाऊटफुल वाटतं. तेव्हा ह्या पार्श्वभूमीवर मला वाटतं आजचं हे जे काही आहे की असलेलं क्रॉप कसं प्रोटेक्ट करता येईल, ते आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने सस्टेन करता येईल, हीच परिस्थिती पुढच्या वर्षी असताना सुद्धा आपण शेतकऱ्यांना कसं गाईड करून त्यांना प्रवृत्त करू शकतो की जर आपल्याला ऊस कारखान्यांना सप्लाय करायचं आहे, आपल्याला जर ॲश्युअर्ड FRP मिळते ह्या माध्यमातून एक ठराविक वेळेत मिळते आहे, तर हे जर व्यवस्थित करायचं असेल तर मला वाटतं शेतकऱ्यांसोबत आजच आपण बोललं पाहिजे, त्यांना थोडंसं कन्व्हिन्स केलं पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे किंवा तुम्ही खोडवे निडवे राखा. आणि मला वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन जर अशाच परिस्थिती चालू राहिल्या तर आपल्याकडे 3rd रटून घेता येईल का, 4th रटून घेता येईल का, आणि मग त्याच्या अनुषंगाने मग सुरूमध्ये काही आपल्याला खोडव्या निडव्याचे वेगळे प्रॅक्टिसेस आणले पाहिजे का, प्री सिजनलसाठी काही वेगळे आणले पाहिजे का, अडसालीसाठी काही वेगळे आणले पाहिजे का, याच्यावर थोडंसं विचारमंथन होणं कदाचित याच्या भविष्यात आवश्यक राहील. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद कताळ सर. यानंतर आपल्या सर्वांना कल्पना आहेच, तर सकाळ आपलं शुगर टुडे मासिकाच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर नोव्हेंबर 2023च्या अंकामध्ये
आपलेच ॲग्रिकल्चरचे को कन्व्हेनर डॉक्टर S.M. पवार सर यांचा लेख आलेला आहे, जतन करा खोडवे सुटेल भावी संकटाचे कोळी. तर सदर लेखाच्या संबंधितला आता जो दिवाळी विशेषांक आहे नोव्हेंबर 2023 शुगर टुडेचा, तर त्याचा अनावरण सर्व मान्यवरांनी उपस्थित मान्यवरांनी करावा अशी विनंती करते. तसेच नंदकुमार सुतार सर आपणही स्टेजवरती या. धन्यवाद सुतार सर. यानंतर आपण ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहात, तर आपण आता ॲड्रेस बाय चीफ गेस्ट ऑनरेबल श्री डॉक्टर Y.S. नेरकर सर, एक्स व्हाईस चान्सलर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, यांना मी विनंती करत आहे की त्यांनी आपला आजच्या सेमिनारच्या संबंधित स्पीच द्यावा. संजय खताळ साहेब, संजीव माने साहेब, S.M. पवार साहेब, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी उकडी साहेब, सर्व साखर कारखान्यांचे अधिकारी वर्ग, ज्याच्यासाठी म्हणून आपण आज सेमिनार ऑर्गनाईज केला आहे, स्पॉन्सर्स, शास्त्रज्ञ आणि गेस्ट, आजच्या सेमिनारचं प्रयोजन काय त्याबद्दल संजीव माने साहेबांनी व्यवस्थित असं विवेचन केलेलं आहे. आणि यंदाच्या वर्षांप्रमाण अशा या सीझनचं आणि त्या अनुषंगाने ऊस पीक आणि साखर उपपदार्थ व्यवसाय ह्याच्यावर काय परिणाम होणार आहे हे पण संजय खताळ साहेबांनी फार उत्तम रीतीने विशद केलेलं आहेच. अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे कारखान्यांनी आणि कारखान्यांचे जे ऊस उत्पादक आहेत त्यांनी, त्या दृष्टीने आज आपण चर्चा करणार आहोत. ऊस हे दीर्घ मुदतीचं पीक आहे आणि त्यातही आपण 3 हंगाम महाराष्ट्रामध्ये साधारणतः घेतो. महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटक या भागामध्ये. पण हे दीर्घ मुदतीचं पीक असल्यामुळे हवामानाचा फार मोठा परिणाम या पिकावर होतो. तसंच हे पीक असं आहे की ज्याच्यावर प्रक्रिया उद्योग अवलंबून आहे. साखर म्हणा, इथेनॉल म्हणा किंवा इतर पदार्थ. आणि म्हणून हे पीक आणि हा सगळा व्यवसाय हे असं जाळं महाराष्ट्रामध्ये विणलं गेलं काही दशकापूर्वी योग्य असं नियोजन केल्यामुळे. राजकारण्यांनी जे योग्य प्रकारे नियोजन केलं त्याला साथ सगळ्यांनी दिलीच असतात. आणि त्यामुळे मी तर नेहमी म्हणतो की ही शांत अशी क्रांती, सायलेंट रिव्होल्युशन महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. किंवा ज्या ज्या विभागामध्ये व्यवस्थित याचं नियोजन झालं, त्या नियोजनाचं पालन व्यवस्थित केलं गेलं. अनेक दशकं, 4-5 दशकं तरी उत्तम रीतीने हे जाळं व्यवस्थितपणे कार्यरत राहिलं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला
ग्रामीण भागामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक अशी मोठी क्रांती झाली आणि ही शांत अशी क्रांती जगाच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की नोंद करण्यासारखी आहे. पण हे सगळं नियोजन योग्य असताना पुढे हवामान बदल इतका लवकर गेल्या काही वर्षामध्ये दिसून आला की ज्याच्यामुळे नियोजनच कोलमडून पडतं की काय असं चित्र दिसायला लागलं. आणि त्यातून राज्यकर्त्यांना सुद्धा संभ्रमात टाकणारी अशी परिस्थिती निर्माण झाल्यासारखे वाटतंय. आणि अशा दीर्घ मुदतीच्या पिकाच्या बाबतीमध्ये ज्याच्यावर प्रक्रिया उद्योग अवलंबून आहे आणि मोठ्या समाजाचं पूर्ण अर्थकारण, समाजकारण, अनेक बाबी अशा ज्या अवलंबून आहेत, त्या बाबतीमध्ये धरसोड वृत्ती काही चालत नाही. आणि ही धरसोड वृत्ती जर राजकारण्यांनी अवलंबिली तर केवढं मोठं नुकसान होऊ शकतं ह्याच्याबद्दल सुद्धा अभ्यास झाला पाहिजे. कारण तो अभ्यास झाला तरच पुढे कशा प्रकारचं नियोजन करायचं हे मला असं वाटतं की राजकारण्यांना सुद्धा शिकायला मिळेल. अर्थात तो विषय आपला नाही, गहन विषय आहे, परंतु ह्या पिकाच्या बाबतीमध्ये नियोजन फार महत्वाचं आहे. आणि हे नियोजन पीक पद्धतीचंच नाही, पण त्या पिकाच्या काढणी पावतोचं पूर्ण नियोजन. जसं आपण मागच्या वेळेला सेमिनार घेतला हार्वेस्टिंगच्या बद्दलचा, मेकनायझेशन ही हार्वेस्टिंगच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा विषय, तसंच हा आजचाही विषय महत्वाचा आहे. तेव्हा या अशा पिकाच्या बाबतीमध्ये योग्य असं नियोजन हे फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आता आवर्षण अशी परिस्थिती असताना पाण्याचं नियोजन हे अत्यंत महत्वाचं आहे, ज्याच्यावर सगळं पुढचं भवितव्य अवलंबून आहे ह्या पिकाचं. आणि ह्या पिकाचं आणखी जे मी म्हटलं की मग पार्श्वभूमी जी सांगितली त्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की हे पीक एका वर्षाचाच विचार करून चालत नाही, एका सीझनचाच 12, 15, 16, 18 महिन्याचा विचार करून चालत नाही. त्याचा परिणाम हवामानाचा, ह्या वर्षाच्या हवामानाचा परिणाम पुढच्या 1-2 वर्षावर सुद्धा दिसून येतो. आणि त्या दृष्टीनेच आपण खोडवा पिकाचं व्यवस्थापन ह्याबद्दल चर्चा करणार आहोत. ही ऊसाची उपलब्धी जी आज कमी आहेच ती पुढच्या वर्षी आणखी कमी होईल आणि त्या दृष्टीने आपल्याला ऊस कसा उपलब्ध करून घेता येईल ह्याच्याबद्दल चर्चा आपण करणारच आहोत. हे एक असं पीक आहे की कळतं पण वळत नाही. खोडवा पिकाचं व्यवस्थापन हे आपण फार पूर्वीपासून करत आलो, ऐकत आलो, सांगत आलो सगळ्यांना. पण तरी त्यातले काही बारकावे हे पुन्हा त्याची उजळणी करण्याची गरज आहे. नवीन काही तंत्रज्ञान उपलब्ध झालं तर ते पण आपण पाहिलं पाहिजे काय तंत्रज्ञान आहे. आणि ह्याचं नुसती चर्चाच नको तर आता हे अवलंबलंच पाहिजे या वर्षी, हे आपल्याला आता कळून आलेलं आहे. त्यामुळे इथेच नाही, ही चर्चा ह्या सभागृहात झाल्यानंतर मला खात्री आहे की कारखान्याच्या क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या गटांमध्ये सुद्धा आपल्या, जे तर मग अशी म्हटलं कॉर्नर मीटिंग्स, तशा ह्या गटाच्या लेवलला सुद्धा आपल्याला ह्या चर्चा घडवून आणून शेतकऱ्यांना कळतं, मी म्हटलं तसं कळतं पण वळत नाही असं ह्या पिकाच्या बाबतीमध्ये आहे, तर त्यांना ते अवलंबायला भाग पाडणं. कारण त्या दृष्टीने शेतकऱ्यांना तर फायदा होईलच, परंतु कारखाने सुद्धा मगाशी चिंता व्यक्त केली गेली, ही कारखाने आपले कसे चालतील, की ज्या कारखान्याने, ज्या कारखानदारीने, ज्या प्रक्रिया उद्योगाने महाराष्ट्राच्या बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये शांत अशी क्रांती घडवून आणली, तर ती क्रांती अगदी शांतच होऊ नये अशी भीती सगळ्यांना रास्त अशी वाटते. ह्या खोडवा पिकाच्या बाबतीमध्ये
आपल्याला मागे सांगितलं की ब्राझीलमध्ये 8-10 होते, ऑस्ट्रेलियामध्ये 3-4 खोडवे घेतले जातात. आपल्याकडे शिमोग्याला एका शेतकऱ्याने 30-35 खोडवे घेऊन दाखवले. तर त्या दृष्टीने हे आपल्याला सगळं माहिती आहे, पण पुन्हा आपल्याला त्यातले नवीन बारकावे त्याचा अभ्यास करून हे अवलंब पाहिजे पुढच्या वर्षाकरता सुद्धा, त्याच्या पुढच्या वर्षाकरता सुद्धा. कारण खोडवे आपण 1 किंवा 2 ठेवतो, काही ठिकाणी ठेवतच नाहीत. पण आता खर्चाच्या दृष्टीने सुद्धा खोडवे ठेवलेच पाहिजेत, 2-3 तरी ठेवलेच पाहिजेत. आणि त्या दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त याचं प्रसारण शेतकऱ्यांच्या पावतो नेलं पाहिजे. कारखान्यांनी आपली जबाबदारी आहे हे सगळं शेतीचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन हे करून घेण्याची जबाबदारी आपली आहे. ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे असं कारखाने काही वर्षापूर्वी समजत होते, तर ती पुन्हा मधल्या ह्या काही वर्षांमध्ये आपण ते विसरतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मला असं वाटतं की ती जबाबदारी आपल्याला पुन्हा पेलली पाहिजे. ऊस उपलब्ध होणं ही तर महत्वाची बाब आहेच आहे कारखान्याच्या दृष्टीने, सर्व प्रक्रियेच्या दृष्टीने. पण त्याबरोबर बेणं सुद्धा फार महत्वाचं आहे की अशा परिस्थितीमध्ये वर्षांप्रमाण काळामध्ये सुद्धा बेणं ठेवायचं की पुन्हा तो क्रशिंगला ऊस द्यायचा अशी पण परिस्थिती होते. आणि शेतकऱ्यांना वाटतं की आणि कारखान्यांना वाटतं की क्रशिंग केलं तर बरं होईल जास्तीत जास्त ऊसाचं. पण बेणं हा फार महत्वाचा प्रश्न आहे. पुढच्या वर्षी कदाचित बेण्याची सुद्धा कमतरता भासेल आणि ती भासू नये म्हणून बेण्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. जास्तीत जास्त बेणं पुढच्या वर्षी उपलब्ध कसं होईल, नर्सरी कशी उपलब्ध होईल, त्या दृष्टीने ते सुद्धा प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यानंतर इतरही पिकांचा आता सर्वंकष असा विचार आजच्या दृष्टीने नाही, फक्त विषय मी सांगतो की आपण ज्या ज्या वेळेला ऊसाचं उत्पादन कमी होतं आणि कारखान्यांना कमी ऊस क्रशिंगला मिळतो अशा वेळेला, आणि इथेनॉलच्या बाबतीत सुद्धा आता विरोधाभास आहे. विशेषतः शासनाला 2025 पावतो निदान 20% आपण ठरवलं आहे लक्ष्य. मला वाटतं पेट्रोलमध्ये मिश्रण करायचं इथेनॉलचं, कदाचित 15% होईल की नाही माहिती नाही. आज 12% आहे असं म्हणतात. तर त्या दृष्टीने सुद्धा ज्याला अल्टरनेट फीड स्टॉक म्हणतात, धान्य किंवा आता शुगर बीटची पण तशीच परिस्थिती आहे. आपण विचार करतो ज्या वेळेला कमतरता भासते आणि नंतर विसरून जातो आणि पुन्हा तहान लागल्यावर आड खोदतो, अशी परिस्थिती ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला दिसून येते. पण तो हे कालांतराने हा पुन्हा विचार नियोजनाचा होईल, पण तोपर्यंत उशीर झालेला असेल. मला असं वाटतं की वरून प्रशासन जे लादतं ज्या ज्या गोष्टी त्या लादण्याच्या ऐवजी खालून आपण जर कशा प्रकारचं नियोजन करावं यासाठी म्हणून प्रशासनावरच दबाव आणत गेलो तर मला असं वाटतं की जी नियोजन प्रक्रिया केंद्रीय स्तरावर काढून टाकण्यात आली, पंचवार्षिक योजना किंवा तशा प्रकारचं नियोजन, मला असं वाटतं की ते पुन्हा अशा प्रकारचं दीर्घकालीन नियोजन आपल्याला देशामध्ये करावंच लागणार आहे. आणि वरून लादण्यापेक्षा हे सगळं नियोजन खालून कसं त्याची गरज आहे, कशा प्रकारे हे करता येईल हे आपल्याला खालून वर पावतो पुन्हा हे पोहोचवण्याची गरज आहे. कारण दिल्लीत बसणाऱ्या तज्ज्ञ विद्वान मंडळींना, सल्लागार मंडळींना ग्रासरूट लेवलला काय परिस्थिती आहे किंवा ग्रासरूट लेवलला कशा प्रकारची हाताळणी केली पाहिजे याची जाणीव असतेच असं नाही. आणि म्हणून आपल्यासारखे जे ग्रासरूट लेवलला काम करणारे लोक आहेत ह्यांनी ती जाणीव पुन्हा पुन्हा करून दिली पाहिजे. कारण शेवटी हे सगळ्याचा त्रास आपल्यालाच खालच्या पातळीवर हा सगळा होतो. आणि म्हणून हा प्रपंच आपल्याला केला पाहिजे वारंवार. पुष्कळ वेळा असं होतं की आपण आपलं नियमित काम करायचं
की हे सगळं पण अशा प्रकारचं करायचं, पण त्याची गरज आहे. कारण लोकशाही प्रधान देशामध्ये आपण म्हणतो की लोकांसाठी लोकांकरवी चालू राज्य असं आपण म्हणतो. आणि त्याच दृष्टीने आपण समजून घ्यावं की आपली पण लोकांची जबाबदारी आहे वेगवेगळ्या स्तरावरच्या, ग्रासरूट लेवलच्या. आणि त्या दृष्टीने आपण हा जो प्रयत्न, सुयोग्य असा प्रयत्न घडवून आणला आहे आजचा, ह्या सगळ्या प्रयत्नानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा दिल्याच आहेत. डॉक्टर सुरेश पवार साहेब, डॉक्टर संजीव महाने साहेब आणि DSTA यांना शुभेच्छा मी दिल्याच आहेत सुरुवातीला, की हा आपण प्रयोग जो करतात तो यशस्वी व्हावा. हा सेमिनार आजचा, मी सुद्धा घरचाच माणूस आहे, तसा मी काही पाहुणा नाही आहे, DSTAचाच मी मेंबर आहे. पण आपल्यालाच, मी जसं मगाशी म्हटलं की आपल्यालाच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खालून सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून ही गल्लीतली भावना दिल्लीपर्यंत पोहोचेल. आणि देशाचं जे गेल्या वर्षी 339 लाख टन साखरेचं उत्पादन झालं ते 291 लाख टन होईल अशी वदंता आहे. माहिती नाही प्रत्यक्षामध्ये, ते दिल्लीच्या तज्ज्ञांचा अनुमान आहे, प्रत्यक्षात किती होतं. आणि साठा सुदैवाने आपण ठेवतो मागच्या वर्षाचा, त्यामुळे तशी अडचण येऊ नये, इम्पोर्ट साखरेचं होऊ नये. आणि सरकारला नक्कीच आता आपण म्हणालात खताळ साहेब त्याप्रमाणे चिंता लगेच भासल्यामुळे पुन्हा सर्क्युलर नवीन सरकारने काढलेला आहे, पण तशी चिंता होऊ नये, पडू नये या दृष्टीने आपण जो आता हा सेमिनार घेतात त्याच्यामुळे योग्य पावलं पडतील शेतकऱ्यांच्या पातळीवर, कारखान्याच्या पातळीवर. आणि सगळ्यांच्या ह्या सगळ्या सहकार्याने पुढच्या 1-2 वर्षाचं नियोजन सुद्धा व्यवस्थित ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि एकूणच ऊस शेती व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये घडून येईल याची मला खात्री आहे. मी आपल्या सगळ्यांना सुयश चिंतितो आजच्या सेमिनार करता. मी दिवसभर बसून राहणारच आहे आज, त्यामुळे अध्यक्ष म्हणून मी गोष्टीवर आपण जी सगळी चर्चा घडवून आणाल त्या चर्चेतून आपण निश्चितच गोष्वारा काढू आणि योग्य अशा शिफारशी शेतकऱ्यांना, कारखान्याला, शासनाला सुद्धा आपल्याला देता येतील याची मला खात्री आहे. मला आपण आपल्याच सदस्याला आपण प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, हा सन्मान केला, माझा सत्कार केला, याबद्दल मी आपला सगळ्यांचा, DSTAचा आणि सगळ्या साखर कारखानदारीचा मी ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद नेरकर सर. यानंतर आपल्या पहिल्या इनॉग्रेशन प्रोग्रामचा वोट ऑफ थँक्स करण्यासाठी मी आपले ॲग्रिकल्चर कमिटीचे को कन्व्हेनर डॉक्टर SM पवार सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या इनॉग्रेशन प्रोग्रामचं वोट ऑफ थँक्स करावं, जेणेकरून पुढचे आपले टेक्निकल सेशन्स त्यानंतर स्टार्ट होतील. आजच्या या पहिल्याच स्तराचं आभार प्रदर्शन हा एक फॉर्मॅलिटी म्हणून करतो, कारण याच्यानंतर आपण टेक्निकल सेशन चालू करणार आहोत आणि त्या टेक्निकल सेशन मध्ये आपण जास्त वेळ देणार आहोत. म्हणून आम्ही आजच्या ह्या इनॉग्रेशनला मुद्दाम बाहेरचे मोठे पाहुणे बोलावण्याऐवजी आपल्यातल्याच लोकांना बोलवलं की ह्याच्यामध्ये वेळ जास्त जाऊ नये. वास्तविक आपले यशस्वी साखर आयुक्त पूर्वीचे आमचे मित्र शेखरजी गायकवाड यांना मी विनंती केली होती, पण काही कारणानिमित्त ते बँगलोरला गेल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. म्हणून आम्ही साखर आयुक्तांना बोलवलं, पण त्यांनाही काही कारणामुळे नागपूरला जावं लागलं, ते आले नाहीत. त्यांची मी ऋणी आहे, कारण त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी दोन्ही साखर संघाचे खताळ साहेब आणि राऊत साहेब विजमाचे यांनाही आम्ही विनंती केली, कारण जवळपास 50% सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखाने सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा हा माझा त्याच्यामध्ये उद्देश होता. आणि त्या दृष्टीने खताळ साहेबांनी
चौगुले साहेबांनी, राऊत साहेबांनी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसा होईल, लोकांना कसा फायदा होईल त्या दृष्टीने त्यांच्या समस्या मांडले, मार्गदर्शन केलं आणि ते आपण पुढच्या सत्रामध्ये आपण करणार आहोत. दोघांचंही मी ऋणी आहे DSTA मार्फत. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी नेरकर साहेबांना आम्ही घरचेच असल्यामुळे आमचे गुरु आहेत, ते बरेच वेळेला ते आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांची खूप तळमळ असते की दरवेळेला मला म्हणतात, ते मला सुरुवातीच्या भाषणात पवार साहेब म्हणले, मला काही योग्य वाटलं नाही, मी साहेब नाही सर, तुमचा विद्यार्थी आहे. आणि वरचेवर फोनवरती आठवड्यातली एकदा तरी आमचा फोन असतो आणि त्यांची तळमळ असते की काहीतरी आपण शेतकऱ्यांच्यासाठी केलं पाहिजे. आणि स्वतः कुलगुरू असून शेती करणारे असे मी फार कमी लोक पाहिलेले आहेत. तर नेरकर साहेबांनी लागलीच आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणा, गेस्ट ऑफ ऑनर म्हणा आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर माने साहेबांचं प्रास्ताविक झालेलं आहे. माने साहेबांच्या प्रास्ताविकामध्ये मी 2 दिवसामध्ये बघितलं अतिशय बारीक नियोजन. पेपरवरती मी बघितलं की आमच्या ह्या विद्यापीठामध्ये सुद्धा असे शास्त्रज्ञ फार कमी आहेत. माने साहेब, नियोजन कसं असावं आणि त्या नियोजनामधून कार्यक्रम कसा घ्यावा, कार्यक्रमासाठी जी आत्मीयता असते ती माने साहेबांनी 2-3 वेळा या ठिकाणी भेट देऊन आम्ही एकत्र बसून हे काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक नाव मला ह्याने मांडावं वाटतं की हा कार्यक्रम ज्यावेळेला आपला ठरला, घ्यायचं ठरलं तेव्हा कोणीतरी मदतीला पाहिजे याला. म्हणून मी ठवाळ साहेबांना विनंती केली आणि आम्ही एक दिवस दोघं बसलो, तो ड्राफ्ट तयार केला, सर्व साखर कारखान्यांना पाठवला. तर असे सुद्धा DSTA मध्ये सर्व आमचे ऍग्री कमिटीचे टेक्नॉलॉजिस्ट आहेत, व्याख्याते आहेत. आता दुपारच्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. मोरे साहेबांचा आहे, जमदग्नी साहेबांचा आहे आणि दोन्ही स्पॉन्सरर आहेत. विशेषतः मला स्पॉन्सरर बरेच वेळाला भट साहेबांनी सांगितलं की DSTAला फायदा मिळवण्यापेक्षा आपण लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मी असे स्पॉन्सरर निवडले की हा आजच्या सब्जेक्टला, आजच्या विषयाला जे त्यांचा उपयोग होतो, जे वापरात आहे, कारण त्यांचा प्रचार करण्यापेक्षा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. तर आंधळे साहेब आमचे विद्यार्थीच आहेत, अमोलजी आंधळे, त्यांच्यावरती मी सारखं दबाव आणत होतो की आम्ही स्पॉन्सर करा, लोकांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. लगेच त्यांनी मान्य केलं. त्याचबरोबर थोरात साहेबांचं सुद्धा प्रॉडक्ट मी बरेच माझ्या स्वतःच्या शेतामध्ये वापरलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही बरेचसे प्रयोग करतो. त्यांनाही विनंती केली, त्यांनी सुद्धा अगदी स्वतःहून हे केलं. आणि दोन्ही स्पॉन्सरचे जे प्रॉडक्ट आहेत, कारण लोकांना आपण जी टेक्नॉलॉजी सांगतो ती टेक्नॉलॉजी कुठे उपलब्ध आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं की ग्रोथ रेग्युलेटरची आमची टेक्नॉलॉजी विद्यापीठाने खूप वर्ष आम्ही प्रचार करतो, मीच त्याचा हे करायचो, परंतु ते शेतकऱ्यांच्या पर्यंत जात नव्हती. आणि ते माने साहेबांनी सहज शक्य करून दाखवलं की शेतकऱ्यांच्या पर्यंत देता आलं पाहिजे, कुठं मिळेल ते सांगता आलं पाहिजे, तरच ती टेक्नॉलॉजी लोकांच्या पर्यंत जाता येते. म्हणून आजच्या ह्या सेमिनारमध्ये सुद्धा आम्ही असे दोन्ही स्पॉन्सर घेतलेले आहेत. आंधळे साहेब, आपण मला सांगितलं की टनात आम्ही लोकांना दिलं आणि ते मी वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर आणि तुम्ही जे सांगितलं की पाडेगावला याच्या ट्रायल झालेले, तर राहुरीला ट्रायल झाले, नाथमस्कोबा कारखान्यावरती ट्रायल झाल्या, म्हणून लागलीच मी तुम्हाला विनंती केली की आजचे हा कार्यक्रम तुम्ही स्पॉन्सर करावा. थोरात साहेबांनाही विनंती केली, दोघांनी मान्य केलं. आणि आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आमचे जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष हे दोन्ही, या दोघांनी सुद्धा सांगितलं की वरचेवर हे सेमिनार झाले पाहिजेत, कारण आपण सगळे भाग्यवान आहोत की अशा सेंट्रल ठिकाणी DSTAची संस्था जवळजवळ 1932 सालापासून कार्यरत आहे. आणि अशा ह्या संस्थेमध्ये आम्ही त्याला पुढचं अद्ययावत करण्याच्या दृष्टीने हे करत असतो. आणि त्या दृष्टीने अध्यक्ष आज काही कारणानिमित्त येऊ शकले नाहीत, त्यांचं थोडं ऑपरेशनही झालेलं आहे डोळ्याचं आणि त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या, दुपारी येतो म्हणे टेक्निकल सेशनला. आणि वरच्यावर त्यांचं आमच्यावरती हे असतं की हे कार्यक्रम तुम्ही घ्या. आणि ते कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी पवार मॅडम, विशेषतः त्यांचे हे मी कौतुक करतो की हा कार्यक्रम अद्ययावत कसं रेकॉर्डिंग, आता तुम्हाला हे सर्व युट्यूबवर बघायला मिळेल आजचे जे कार्यक्रम आहेत. कारण मी त्यांना सांगतो की DSTA अद्ययावत झाली पाहिजे, आपण मागं नाही राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने ते आणि आमचे CG माने म्हणून एक आहेत की वेबसाईटवरतीही तुम्हाला दिसेल, युट्यूबवरती दिसतील. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला सगळा उद्या म्हणलं तरी युट्यूबवरती बघता येईल.
तर त्याचंही नियोजन त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं तर त्यांचेही आभार मानतो. आणि आजचा सुरुवातीचा कार्यक्रम संपला असंही घर करतो आणि ह्याच्यानंतर लगेच टेक्निकल सेशन, कारण सकाळच्या आपण थोडंसं पाठीमागं आहोत पण आपण सगळे विषय घेणार आहोत. तर टेक्निकल सेशन लगेच होणार आहे.